बोरमलनाथांच्या पवित्र भूमीत वसलेलं बोरीपारदी हे एक छोटंसंच गाव. गावावरून जाणारा पुणे सोलापूर महामार्ग, केडगाव येथील रेल्वे स्टेशन आणि गावातून गेलेला शिरूर सातारा रस्ता, त्यामुळे नेहमी माणसांनी गजबजलेलं गाव. साहजिकच त्यामुळे या गावात अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरू होते. या सर्व व्यावसायिकांना व्यवसाय वाढीसाठी नेहमीच भांडवलाची म्हणजेच कर्जाची गरज असते. अशा वेळी हे व्यावसायिक एकतर बँकेत जातात किंवा खाजगी सावकाराकडे जातात. बँकेत कागदपत्रांची अडचण आणि सावकाराकडे जादा व्याजदर अशा कात्रीत हे व्यावसायिक सापडले होते. साधारणतः 1998 ते 2000 चा तो काळ होता. त्यावेळी हॉटेल व्यावसायिक असणारे श्री वामन विठ्ठल जाधव, श्री रघुनाथ जयवंत सरगर व श्री इंद्रजित शहाजी चांदगुडे यांनी पुढाकार घेऊन आणि इतर व्यावसायिक लोकांना बरोबर घेऊन सुरुवातीला हॉटेलच्याच एका 10 बाय 10 खोलीत श्री बोरमलनाथ बचत ठेव सुरू केली आणि या बचत ठेवीमार्फत कर्ज पुरवठा सुरू झाला. जसा व्यवसाय वाढू लागला तशी कर्जाचीही मागणी वाढू लागली. त्यावेळी बोरीपारदी विकास सोसायटीचे सचिव कैलासवासी सुरेश मस्कू दुर्गडे यांनी पतसंस्था स्थापन करण्याचा मोलाचा सल्ला दिला. त्यानुसार सन 2000 साली श्री वामन विठ्ठल जाधव संस्थापक चेअरमन, श्री रघुनाथ सरगर, कैलासवासी रामलाल रायसोनी, कैलासवासी दिलीप बारवकर, कैलासवासी अप्पासो सोडणवर, श्री धायगुडे भाऊसाहेब, श्री वसंत रासकर, श्री वसंत लाटे, श्री नंदकुमार जाधव, सौ विमल कांबळे, सौ अन्नपूर्णा थोरात आणि सचिव श्री इंद्रजित शहाजी चांदगुडे या सर्वांनी माननीय श्री आनंददादा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी माननीय काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या नावाने संस्था स्थापन केली. सुरुवातीला जागेची अडचण लक्षात घेऊन संस्थेचे मार्गदर्शक माननीय श्री आनंददादा थोरात यांनी स्वखर्चाने संस्थेची इमारत बांधून दिली. या इमारतीचा उद्घाटन सोहळा जुलै 2000 मध्ये दौंडचे तत्कालीन आमदार कैलासवासी सुभाष अण्णा कुल आणि ज्यांच्या नावाने ही संस्था सुरू झाली असे नेहरूनगर कुर्लाचे माजी आमदार कैलासवासी काकासाहेब थोरात, पीडीसीसी बँकेचे चेअरमन श्री रमेश आप्पा थोरात, छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलासवासी मारुतराव चोपडे भाऊ, माथाडी कामगार नेते श्री सदानंद थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर संस्थेचे कामकाज जोरात सुरू झाले. त्यानंतर चौफुला येथे अर्थपुरवठा करणारी कोणतीही वित्तीय संस्था नसल्याने लोकांची गरज ओळखून माननीय श्री आनंददादा थोरात, चेअरमन श्री वामन जाधव आणि संचालक मंडळाने चौफुला येथे 1 जानेवारी 2001 साली एका छोट्या गाळ्यात भाडे तत्वावर शाखा सुरू केली. त्यानंतर 2002 साली महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार, दौंडच्या माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल, इंदापूरचे विद्यमान आमदार श्री दत्तात्रेय मामा भरणे, दौंडचे माजी आमदार श्री रमेश आप्पा थोरात आणि आत्ताचे विद्यमान आमदार श्री राहुल दादा कुल इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन वास्तूत स्थलांतर झाले. आज चौफुला हे ऑटो हब म्हणून ओळखले जाते आणि ही ओळख होण्यात सहकार महर्षी माननीय काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचे संचालक मंडळ कोणताही भत्ता घेत नाहीत. या उलट स्वतः वर्गणी करून अनेक सामाजिक उपक्रम राबवितात. तसेच गेली 25 वर्ष ऑडिट वर्ग अ असणारी आणि गेली 25 वर्ष लाभांश देणारी संस्था म्हणून महाराष्ट्रात मोजक्या पतसंस्थेत ही संस्था आहे. तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचे कर्मचारी संस्थेचे डेली कलेक्शन हे पगारावरती करतात. त्यासाठी त्यांना वेगळे कमिशन दिले जात नाही. बहुतेक महाराष्ट्रातील अशी ही एकमेव पतसंस्था असावी. आज रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय बोरीपारदी या ठिकाणी आणि चौफुला शाखा
धायगुडेवाडी या ठिकाणी स्वमालकीच्या जागेत आहेत. ही संस्था स्थापनेपासूनच संपूर्ण संगणकीकृत आहे. नाशिकमधील नेटविन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, NEFT, RTGS, SMS सुविधा, QR कोड सुविधा, BBPS सुविधा अशा अत्याधुनिक सेवाही ग्राहकांना ती पुरवते आहे. गेली 25 वर्ष संस्थेचे मार्गदर्शक म्हणून श्री आनंददादा थोरात, संस्थापक चेअरमन म्हणून श्री वामन विठ्ठल जाधव, श्री रघुनाथ जयवंत सरगर व्हाईस चेअरमन, सचिव म्हणून श्री इंद्रजित शहाजी चांदगुडे, संचालक म्हणून श्री वसंतराव सोपान रासकर, श्री दिनकर दशरथ धायगुडे, श्री वसंत विठ्ठल लाटे, श्री रविकांत उत्तमराव जराड, श्री प्रवीण आप्पा सोडनवर, श्री रफिकभाई चांदभाई शिकिलकर, सौ अन्नपूर्णा सदानंद थोरात, सौ विमल दीपक कांबळे, सौ कल्पना रमेश मांडोत हे विद्यमान संचालक मंडळ कार्यरत आहे. चौफला येथील शाखेत श्री सचिन संभाजी देवकर हे सुद्धा गेली 25 वर्ष व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. संस्थेत श्री सुनील एकनाथ थोरात व श्री आप्पा सखाराम सिद्धगुर हे रोखपाल म्हणून काम पाहत आहेत. तर लेखनिक म्हणून श्री संतोष सुखदेव कोळपे, श्री प्रफुल्ल भगवान शेळके आणि श्री रामदास हरिश्चंद्र जाधव हे कार्यरत आहेत. आणि शिपाई म्हणून श्री किशोर काळूराम जाधव आणि श्री सागर सुभाष लकडे आणि श्री इब्राहिम उस्मान सय्यद हे वॉचमन म्हणून काम पाहत आहेत. संस्थेत एकूण 10 कर्मचारी कार्यरत आहेत. आज रोजी संस्थेचे भागभांडवल 5 कोटी, एकूण ठेवी 56 कोटी, कर्ज 46 कोटी, स्वनिधी 9 कोटी आणि कायम गुंतवणूक 25 कोटी इतकी आहे. संस्थेने बोरीपारदी, धायगुडेवाडी, केडगाव, वाखारी, भांडगाव, यवत, खोर, देऊळगाव गाडा, वरवंड, पाटस, दापोडी, खोपोडी, पारगाव, नांदगाव या पंचक्रोशीत कर्जपुरवठा केल्याने अनेक नवोदित उद्योजक निर्माण झाले आहेत. त्यामुळे सभासदांचे जीवनमानही उंचावले आहे. स्वर्गीय काकासाहेब थोरात यांचा झालेला परिस्पर्श आणि माननीय आनंददादा थोरात यांच्यासारखे निष्कलंक, निस्वार्थी मार्गदर्शक तसेच सर्व संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार, कर्मचारी वर्गाची विनम्र सेवा, सर्व ठेवीदारांचा अतूट विश्वास यामुळे ही संस्था पुढे सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव साजरा करेल याबद्दल तीळमात्र शंका नाही. पुन्हा एकदा सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचे मनापासून आभार. धन्यवाद.